हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे दालबट्टी ही रेसिपी खानदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये जास्त खाल्ल्या जाते। तर आपण हे महाराष्ट्रामध्ये पण खूप फेमस आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे एक वाटी घेतली आहे। ह्या वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि एक वाटी मी जाडा रवा घेणार आहे। बाफळ्यासाठी स्पेशल पीठ लागते, पण आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळं कारण ते स्पेशल पीठ दळून आणावं लागते। जर ते पीठ आपण दळून आणत नसेल तर आपल्याला गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून पण आपण हे बाफळे बनवू शकतो। तर मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटीला थोडं कमी जाडा रवा घेतले। तर आता आपल्याला हे पीठ आणि रवा एकदम मिक्स करायचा आहे। तर तुम्ही ह्या साईजमध्ये मी ती वाटी घेतलेली आहे। तर 3 ते 4 माणसं हे बाफळे खाऊ शकतात, ह्या प्रमाणामध्ये मी घेतले आहे। त्यानंतर ओवा आणि मीठ घेतले आहे। ओवा आपल्याला 2 ते 3 चमचे टाकायचे आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ पण आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। तर सर्व पीठ मी आता मिक्स करून घेतले। त्यानंतर तेल टाकणार आहे। तुम्ही तेल किंवा तूप टाकले तरी चालते। आता मी हे तेल पूर्ण पिठाला घासून घेत आहे, जेणेकरून आपले बाफळे छान असे मऊ आणि तर मी इथे हे पीठ 2 ते 3 मिनिट छान असं चोळून घेतले तेलासकट तेल टाकून। आता मी इथे थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे आणि हे पीठ आपल्याला एकदम टाईट असं मळायचं आहे, मऊ असं मळायचं नाही अजिबात, एकदम घट्ट असं मळवायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे थोडं थोडं पाणी करून पीठ छान असं मळून घेतले एकदम घट्ट ह्या प्रमाणात आणि ते झाकून ठेवले मी 15 ते 20 मिनिट आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। तर मी इथे एका साईडला मोठं पातेलं घेतले आणि त्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतले। आपल्याला आता ते बाफडी जे आहेत त्याचे गोळे करून ते उकडून घ्यायचे आहेत। तर मी त्या पाण्यामध्ये तेल टाकले। त्यानंतर इथे आता हे 15 ते 20 मिनिटानंतर हे आपल्याला इथे उंडे करून घ्यायचे आपल्या वाटीच्या साईजमध्ये, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही। तर मी तुम्हाला इथे दाखवते। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ असं घ्यायचं आहे आणि ते उंडा बनवायचा आहे आणि थोडंसं चपटं करायचं आहे आणि हे रेषा पडू द्यायचे, भेगा पडू द्यायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये पाणी जाऊन ते छान असं शिजेल, लई पण भेगा नसल्या पाहिजे। तर आता अशा प्रकारे मी सर्व बाफळे हे बनवून घेते आणि ही जी रेसिपी आहे ही खानदेशमध्ये आणि गुजरातमध्ये खूप म्हणजे खूप खाल्ल्या जाते। ह्याची एवढी आवड आहे की ते उपवासाला तेच करतात आणि कुठलाही हळदी फंक्शन असो, लग्नाचा कार्यक्रम असो, कुठलाही बड्डे असो, हे खानदेशमध्ये वगैरे खूप जास्त केला जातो, खानदेश आणि राजस्थानमध्ये। तर अशा प्रकारे मी सर्व बाफळे हे गोल गोल असे उंडे करून घेतले आणि हे उंडे जे मी पाणी पातेल्यामध्ये ठेवले आहे ना, त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे, जेणेकरून हे उंडे चिपकले नाही पाहिजे। इथे तुम्ही रेषा बघू शकता, थोड्याफार पडलेल्या आहेत वरच्या साईडने काहीच नाही पडले, खालच्या साईडने हा रेषा पडले, भेगा पडलेल्या आहेत, ते आपल्याला पडू द्यायचं आहे। आणि आपल्याला एक मोठं असं पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे, जे की ते उंडे पूर्ण ह्यामध्ये उकडले जातील। असे मोकळ्या पातेल्यामध्ये आपल्याला ते उंडे उकडून घ्यायचे। त्यासाठी मी इथं मोठं पातेलं ठेवले आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेतले। त्यानंतर मी तेल टाकून घेतले आणि हे पातेले, तर ह्या पातेल्याला सगळ्यांनी इग्नोर करा, कारण हे पातेल्यामध्ये आम्ही नेहमीच बाफळे बनवत असतो, त्यामुळे ते तसं झालेलं आहे, ते पाणी उकडून। तर मी अशा प्रकारे सर्व गोळे करून घेतले आणि त्यामध्ये एक एक करून मी हळूहळू ते गोळे टाकत आहे। पाणी हे उकळी आणून घ्यायचे आहे। उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे बाफळे टाकून घ्यायचे आहे, पाण्याला झाकून ठेवायचं। त्यानंतर उकळी आली का त्यानंतर आपल्याला हे बाफळे हळूहळू टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी आता हे 20 ते 25 मिनिट हे बाफळे उकडून घेते, छान असं उकडू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एखादे चाकू किंवा टूथपिकने असं आतमध्ये टोचून बघायचं आहे। जर ते चाकू साफ येत असेल तर आपले बाफळे उकडून तयार झाले आहेत असं समजायचं आहे। आणि हे जे पाणी आहे बाफळ्याचं, ते आपल्याला फेकून द्यायचं नाही, त्यापासून आपल्याला वरण बनवायचं आहे। तर मी ते खाली डागणार नाही ना, त्यासाठी मी सगळे बाफळे बघत होते हलवून, 1-2 वेळेस आपल्याला हलवून बघायचं आहे, त्यानंतर शिजले का नाही ते पण पाहायचं आहे। तर मी इथे चम्मच टाकून पाहत होते उकडले का नाही म्हणून, तर छान असे उकडले होते। आता आपण ते बाहेर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत पूर्ण बाफळे, हे उंडे पूर्ण पाण्यातून काढून घ्यायचं आहे, पाणी ते तसंच साईडला ठेवायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला वरण त्यासोबत खायची रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी सर्व उंडे काढून घेते साईडला आणि हे आपल्याला
5 मिनिट हवेशीर फॅन खाली ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातली वाफ निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे करायचे आहेत हवे आकारामध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशाप्रमाणे ते तुकडे करून घेत आहे. अशा म्हणजे तुम्हाला जे हवे असेल त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता. तर मी एक बाफळा घेते, त्याचे 2 तुकडे करते आणि त्याला उभा ठेवते. उभा ठेवून असे अर्धा इंच एवढा स्पेस राहील मी असे कापून घेत आहे. तर छान असे आपले बाफळे लागतात, कारण एवढंच साईज ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे सर्व मी बाफळे आता कापून घेते. तुम्ही इथं बघत आहात. अशा प्रकारे मी सर्व एका आकाराचे सर्व बाफळे इथे कापून घेतले आहे. छान असे मस्त आकार आलेला आहे त्याला, इथे बघू शकता. तर मी इथे कढई ठेवली आणि ते कढई मध्ये तेल टाकले मी अर्धा ते 1 किलो आणि त्यामध्ये मी ते बाफळे सोडून घेत आहे. तर आपल्याला ते चाळणीचा एक घाणा असा करून आपल्याला त्यामध्ये सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडणार नाही याची पण काळजी घ्यायचं आहे. तर आपल्याला हे बाफळे 4 ते 5 घाण्यामध्ये काढायचं आहे. तर मी इथे पहिला घाणा काढत आहे. तर पहिल्या घाण्यामध्ये मी एवढे बाफळे तुम्ही बघू शकता, एवढ्या प्रमाणात मी त्यामध्ये टाकून घेतले. तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे बाफळे तळून घ्यायचे आहेत. हे बाफळे तळवतावेळेस आपल्याला लालसर असे पिवळे होईल तोपर्यंत, थोडेसे लालसर होईल तोपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. अशा प्रकारे थोडेसे लाल झाले त्यानंतर मी हे सर्व बाफळे काढून घेत आहे. बाकीचे पण मी आता सर्व बाफळे तळून घेते. त्यानंतर अशा प्रकारे मी बाकीचे पण बाफळे तळून घेतले आहे. तर त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी लंबी अशी कापायची आहे. आतमधून देठासकट तळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तशी मिरची आपण जर तळवली तर ती फुटला जाते, म्हणून मी चाळणीमध्ये टाकूनच मिरच्या तळून घेत आहे, जेणेकरून आपल्या अंगावर ते मिरच्या उडणार नाहीत. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि ह्या मिरच्या मी 25 ते 30 मिरच्या असे सर्व मिळून तळवले आहे. अगोदर थोडे करून मी सर्व तळवले आहे. तर मी आता इथे बाफळ्यासोबत खाण्यासाठी आपल्याला वरण लागते, बाफळे त्यामध्ये चुरून खाण्यासाठी. तर मी इथे वरण बनवत आहे. तर मी इथे कुकर ठेवून घेतले, त्यामध्ये तेल टाकले, त्यानंतर मोहरी आणि लसूण टाकून घेतले आहे. लसूण थोडासा तडतडू द्यायचा, त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आहे, 7 ते 8 हिरवी मिरची. त्यानंतर मी कढीपत्ता टाकले. आता आपल्याला थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जिरे पण टाकून घेतले त्यामध्ये आणि त्यानंतर मी इथे थोडासा घरगुती कांदा लसूण मसाला टाकून घेतले आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता मी लाल तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला इथे मी टाकून घेतले आहे वरण बनवण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट आपल्याला जेवढं आपण तिखट खाऊ शकतो तेवढंच टाकायचं आहे, जास्तही नाही आणि जास्त कमी पण नाही. चवदार अशी वरण लागलं पाहिजे. तर मी इथे हळद टाकून घेतली आहे अर्धा चम्मच. तर त्यानंतर आता आपण इथे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे एक मोठा असा टोमॅटो चिरून घेतला होता. आता त्या पूर्ण मसाल्यामध्ये मी तो टोमॅटो टाकला आहे आणि ते टोमॅटो पूर्ण असा मऊ असा होऊ द्यायचा. त्यानंतर आपल्याला जे पाणी राहिलं होतं बाफळीचं ते थोडं टाकून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी इथं थोडं पाणी टाकून घेत आहे. आणि मी जेव्हा आपण बाफळे बनवतो त्यावेळेस मी एका साईडला कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतली होती. ती डाळ मी आता ह्यामध्ये टाकून घेतले. तर अशा प्रकारे आपली डाळ झालेली आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे. आणि आपण हे बाफळे खाता वेळेस आपल्याला एका साईडला भात, एका साईडला लिंबू, कांदा, बाफळे आणि वरण हे आपल्याला असं सजून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स हे बाफळे आपण खाता वेळेस आपल्याला हे बाफळे वरणामध्ये चुरून असे खायचे आहेत. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.